हॅलो माझ्या सिव्हिलचे सर्व रावसाहेबा, वेलकम टू द फोर्थ सेमिस्टर. आणि फक्त सिव्हिलच नाही बाबा, आता सोबत आणखी रिलेटेड ब्रँचेस पण आहे. त्याच्यातले एकदम मस्त ब्रँच ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि बाकी 4 तर सिव्हिलच्याच सब ब्रँच, म्हणजे सिव्हिलच एकंदरीत त्या. आणि सर्वांना आपल्याला फोर्थ सेमिस्टरचा जो बाप सब्जेक्ट आहे, बाप जसा मागच्या सेमला बाप होता सॉम, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. बाकी त्या सॉम ज्याला जमून जातो त्याला ते बाकीचे सोपे सोपे वाटायला लागतात, पण करायला हवं हा बाबा, डे 1 पासून करायला हवं तेव्हा. आणि आता तो बाप सब्जेक्ट म्हणजे आहे हायड्रॉलिक्स. ठीक आहे, बघा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला पण आहे ॲग्रिकल्चर, आपली माती आपली माणसं. आणि सिव्हिलवाल्यांनो ॲग्रिकल्चरला फक्त हा आहे, पण तुम्हाला ना तो जिओ टेक्नॉलॉजी पण एक सब्जेक्ट आहे. जिओ त्याचं मिनिंगच आहे माती आपलं सर्व मातीसोबत काय आहे, सॉईल वगैरे. आणि हायड्रॉलिक्स हा वर्ड येतो ग्रीक लेटरपासून, त्याच्यापासून तयार झाला. आणि ग्रीकमध्ये हायड्रोलिक याचं मिनिंग आहे वॉटर आणि पाईप. म्हणजे बघा याच्यात सर्व पाणी आणि तिकडं त्या सब्जेक्टमध्ये सर्व माती दोघं मिक्स करायचं आणि स्ट्रक्चर उभे करायचे. ठीक आहे, गमतीचा विषय जाऊ द्या. पण आपला सब्जेक्ट आहे फोर्थ सेमिस्टरचा, आणि तुम्हाला हा सब्जेक्ट जर जमला तर बाकी सोपे. तो रेल्वे ब्रिजेस वगैरे ते थेअरी यार छान आहे, सोपं आहे. एक ऑनलाईन सब्जेक्ट पण आहे इन्व्हायरमेंटल, काय हरकत नाही, तो पण मी करून देणार आहे. बघूया आता या सब्जेक्टचा आपण सिलेबस. आणि सिलेबस झाल्यावर आजच लगेच याचं लेक्चर पण आहे पहिलं, ते सुरू करणार. तर 5 युनिट आहे मित्रांनो आपल्याला. याचं सर्व एक्सप्लेनेशन त्या प्रत्येक याच्यात येणार आहे. पण ते म्हणजे फर्स्ट युनिट आहे प्रेशर मेजरमेंट. प्रेशर जसा स्ट्रेस होता, फोर्स अपॉन एरिया, प्रेशर फोर्स अपॉन सरफेस एरिया. युनिट तेच आहे, त्याचंही तेच होतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपण मिलीमीटर करून घ्यायचो आपल्या सोयीने, त्याला मग मीटर स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कल. इथं तोच आहे बाबा पास्कल. पण आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल तरी एक सॉलिड स्ट्रक्चर सोबत स्टेशनरी ऑब्जेक्ट होते, त्याच्यात मूव्हिंग ऑब्जेक्ट नव्हते. हायड्रोलिक याच्यात आहे ना बाबा मूव्हिंग. हायड्रोलिकचं मिनिंगच सांगितलं तुम्हाला वॉटर. पण जर त्याचं डिटेलमध्ये त्याचं मिनिंग पाहिलं आपण हायड्रोलिकचं, तर इट इज द ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड, लिक्विड. स्पेशली फ्लुइड म्हणजे एअर आणि लिक्विड दोघं येतात. आपल्या हायड्रोलिक्समध्ये ओनली आपण लिक्विडचा स्टडी करत असतो. न्यूमॅटिक्स ई ब्रँचमध्ये स्पेशली एअर म्हणजेच गॅस वगैरे सर्व त्याच्यात येतात. आता हायड्रोलिकमध्ये वॉटर आहे, ऑइल आहे, भरपूर सब्जेक्ट, पण आपला मेनने आपण कन्सर्न करतो वॉटरसोबत. नंतर बाकीचे लिक्विड तर येऊनच जातात. आता तुम्हीच विचार करा, जर मागच्या सेमला तुम्हाला सॉमच जड गेला आहे, तोच पेपर तुमचा अटेम्प्ट झाला नाही, जर स्टेशनरी ऑब्जेक्टसोबत होता, हे तर वाहणार आहे बाबा. सेकंड सेमिस्टरला होता मेकॅनिक्स, स्टॅटिक्स होतं त्याच्यात. याचं स्टॅटिक्स प्लस डायनॅमिक्स, कायनेमॅटिक्स, सर्व जे स्टॅटिक्स म्हणजे स्टेशनरी ऑब्जेक्टचा स्टडी, डायनॅमिक्स म्हणजे कायनेमॅटिक्स म्हणजे मूव्हिंग ऑब्जेक्टचा स्टडी. आता लिक्विड तर काही थांबून थोडी राहणार आहे तुझ्यासाठी बर्फ बनून, हां होणारच. ठीक आहे, मग त्याचा कोणता फ्रिक्शन, ड्रॅग फ्रिक्शन काय होतो, कसा होतो, सर्व छान आहे. आता त्याचं पहिलं युनिट जे आहे प्रेशर मेजरमेंट, हा पहिला टॉपिक. याच्यावरचं लेक्चर लगेच जाता येणार आहे यूट्यूबवरच, बघा तुम्ही छानपैकी. हा जो दुसरा टॉपिक आहे ना, एक मिनिट जर इंक बदलू. हा जो दुसरा टॉपिक आहे ना मित्रांनो, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ फ्लुइड, डेन्सिटी, स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक मास, का विस्कॉसिटी, कायनेमॅटिक विस्कॉसिटी वगैरे ह्या सर्व कन्सेप्ट. हा 1.2 नंबरचा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे. हा तुमचा व्यवस्थित झाला ना, हे सब्जेक्ट पूर्ण पुढचं तेव्हाच इझी होईल. ज्याने हे केलं नाही ना बाबा, मग पुढं खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाणार. ठीक आहे, पण बी पॉझिटिव्ह, सुरुवातीपासून स्टडी करा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा. मागच्या सेमिस्टरला ज्या चुका केल्या त्या आता नका करू. सतत ते रील्समध्ये नका गुंतून राहू मित्रांनो. तुम्ही माझे सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थी, तुम्हाला माझा खूप प्रामाणिक सल्ला आहे, थोडं स्वतःला कंट्रोल करा. हे फोर्थ सेमिस्टर असं आहे ना, जर तुमचे चुकून मागचे बॅकलॉग असतील, थर्ड सेम, फर्स्ट, सेकंड, तर ते तर ऑल क्लिअर व्हायचंच आहे. हे फर्स्ट इयर तर ऑल क्लिअर होणं जरुरीच आहे, नाही तर थर्ड इयरला ॲडमिशन नाही मिळणार. पण हे सेकंड इयरसुद्धा चांगल्या मार्कांनी ऑल क्लिअर होऊन आपल्याला थर्ड इयरला आता एंट्री मार्क करायची. मागचं सर्व बर्डन जर तुम्ही काढून टाकलं आहे, म्हणजे क्लिअर झाले मागचे 4 सेमिस्टर, तर थर्ड इयरचं 5th सेमिस्टर, 6th सेमिस्टर तुम्हाला फ्रेशली स्टडी करता येईल आणि जोश पण येईल, कॉन्फिडन्स येईल, तुम्ही भरपूर स्कोअर करणार. आणि लास्ट इयरच्या दोन्ही सेमिस्टरचे जे पर्सेंट राहतात 5th आणि 6th,
त्यांच्या ॲग्रिगेटवर तुमचं बीईचं ॲडमिशन होईल. जितके जास्त पर्सेंट चांगले कॉलेज तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मुळात सिव्हिल ब्रँचच कशासाठी घेतली हो, मी तर सुरुवातच केली ते शब्द परत ऐका. ते जर बनायचं आहे शासकीय नोकरी तर मग ते यार आपल्याला समर्पण द्यावं लागतं. ठीक आहे, असं वरवरचा अभ्यास चालतच नाही. ठीक आहे, हे बघूया. तर याच्यात आपलं पास्कल्स लॉ वगैरे आहे, प्रेशर गेज, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ते लिक्विडचा प्रेशर. नंतर हा 1.4चा जो आहे यूट्यूब मॅनोमीटर, पिझोमीटर म्हणजे मॅनोमीटरच राहतो सिम्पल. मग यूट्यूब मॅनोमीटर आहे बाबा. जो डिफरन्शियल मॅनोमीटर म्हणजे तिथं वॉटरसोबत मर्क्युरी येतं. त्या एखाद्या पाईपला जर आपण ट्यूब लावला तर ऑफकोर्स ग्लासचा वगैरे राहतो, तर ते लिक्विडची मूवमेंट वर खाली कशी होते. मग त्याच्यात परत त्याची डेन्सिटी, स्पेसिफिक वेटचा रेफरन्स घेऊन आणि ऑफकोर्स ग्रॅव्हिटीच्या विरोधात गेला तर ग्रॅव्हिटी पण येईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्याच्यावरनं त्याचा स्टडी आहे. सेकंड युनिट हायड्रोस्टॅटिक. स्टॅटिक त्याच्या नावातच आहे बाबा, स्टॅटिक म्हणजे स्टेशनरी. हायड्रोचं मिनिंग इतक्याच सांगितलं, लिक्विड जे स्टेशनरी आहे त्याचा स्टडी. तुमच्या घराच्या टेरेसवर, कॉलेजला वगैरे कुठं पाण्याच्या टाकी आहे त्याच्यात कसं काय होतं ते सर्व आहे. छान छान आहे, तेवढंच नाही भरपूर गोष्टी, पण असं छान युनिट आहे. हे दोघं युनिटच तुम्हाला बऱ्यापैकी विथ ऑप्शन्स आउट ऑफ 30च्या वरचे मार्क्स देण्याची शक्यता आहे, तुमचा अभ्यास परफेक्ट राहिला तर. आणि ऑफकोर्स न्यूमेरिकल आहेच. तुम्हाला सिलेबसचा पॅटर्न माहितीच असेल. आता तुम्ही 4-4 सेमला आहे, हे मधलं म्हणजे आपल्याला स्टडी करायचा राहतो, हा कॉलम म्हणजे. आणि हा कॉलम म्हणजे काय बाबा, तुला याच्यावर काय एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला इथंच दिसेल बघा, कम्प्यूट प्रेशर. कम्प्यूटचा अर्थ काय, कॅल्क्युलेशन. सर्वीकडे बघा, कॅल्क्युलेट रिझल्टंट प्रेशर. आपल्याला मेकॅनिक्समध्ये सेकंड सेमिस्टरचा मेकॅनिक्समध्ये एक चॅप्टर होतो सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, लास्ट युनिट, 6 मार्कचे त्याच्यावर प्रॉब्लेम यायचे. ते सुद्धा इथं लागणार आहे, कारण की तुमचा ट्रायंग्युलर शेप, स्क्वेअर वगैरे, स्पेरिकल, सर्कल हे पाण्यामध्ये, लिक्विडमध्ये इमर्स केले तर त्याचा प्रेशर पॉईंट वगैरे शोधण्यासाठी आपल्याला आधी सेंट्रॉइड, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी लागतो. असं आहे, मागच्या सेमलाही होतंच ते, हरकत नाही. पिछा नाही सोडणार बाबा, आयुष्यभर लागेल ना, असं थोडी चालतं, इंजिनियर आहे आपण. हे थर्ड युनिट. आता त्याचं नाव स्टॅटिक होतं, याच्या नावात काय, कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स मीन मूविंग ऑब्जेक्ट. जुळू जुळू पाणी वाहते. हायड्रोडायनॅमिक, त्याच्यात एनर्जी, फोर्स, सर्व. आता पुढचं लेक्चर त्याच्यावर आहे, आताच त्याच्यावर बडबड नाही करणार मी. याच्यातही हे चॅप्टर थर्ड युनिट जबरदस्त आहे. समजून घेण्यासाठी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग खूप खूप गरजेचं आहे हे. आणि ते पहिलं ह्याचं कारण समजेलच तुम्हाला. रट्टा मारून त्याचे डेफिनेशन, ते बर्नॉलीज इक्वेशन, चीजीज वगैरे, ते तुमच्या ह्याच्यात आता कसं काय करणार, सोपं करूनच होणार. जो रट्टा मारू ॲप्रोच होता आपला तो सोडून द्या आणि थोडंसं बी मॅच्युअर्ड गाय. फोर्थ युनिट सर्वात मोठं युनिट आणि सर्वात जास्त वेटेज पण आहे त्याला. आपल्याला 20 मार्क्स तर मिनिमम आहे फोर्थ युनिटला. आणि तुम्हाला हे मिनिमम 20 आहे, ऑप्शन्स आहेत ते 26पर्यंत जातं आउट ऑफ 70. ओके. आणि याच्यात भरपूर. अगोदरचं कसं होतं, 2 युनिट होते वेगवेगळे, फ्लो थ्रू पाईप वेगळं होतं आणि पंप वेगळं होतं, हायड्रोलिक पंप. त्यांना एकत्र करून दिला. आता त्याच्या नावातच आहे फ्लो थ्रू पाईप. पाईपमधनं पाणी जातं आहे बाबा. आता काही घरातल्याच पाईपमध्ये येतं असं नाही, आपल्या अंडरग्राऊंड पाईप वॉटर पाईपलाईन राहते, सिवेज ड्रेनेजची वॉटर पाईपलाईन राहते. त्याच्यात मग त्याचे प्रेशर कसे मोजायचे, पिटो ट्यूब कुठं लावायचा, काय पिटो ट्यूब वगैरे ते ओपन चॅनलला आहे. आणि पंप, मग तुमच्या घरातही पंप असतात, सेंट्रिफ्युगल पंप आहे, शेतात असतात, सबमर्सिबल असतात बोरिंगमध्ये. त्यांची स्टडी थोडीफार थेअरी तर आहे, पण ती थेअरी बऱ्यापैकी मदत करेल, पण त्याच्यावरचे न्यूमेरिकलसुद्धा आहे. हे बघा, कम्प्यूट द पॉवर रिक्वायर्ड. हे बघा इथं सक्शन आहे, डिलिव्हरी हेड, मस्त आहे रे, छान आहे. हा बघा पंपचा टॉपिक. फ्लो थ्रू पाईप वेगळे, पंप वेगळे, पण त्या दोघांना वेगळं एकत्र करून दिलेलं इथं. असू द्या, आता काय बघू तेव्हाच. आणि इथं फ्लो थ्रू ओपन चॅनल. नदी काय, नदी एक चॅनल आहे, कॅनल आहे, ओपनली याच्यात जे लिक्विड फ्लो होतं आहे त्याच्यातल्या फ्लोचा स्टडी. ऑफकोर्स त्याचा फ्रिक्शन होतो आहे, मग लॅमिनार फ्लो आहे का टर्ब्युलंट फ्लो आहे का कसं आहे. मग त्याच्यात पिटो ट्यूब टाका बाबा, त्याचं मेजर करा. मग ओरिफिस मीटर, व्हेंचुरी मीटर, व्ही नॉच वगैरे असेलच इथं कुठंतरी. व्ही नॉच कुठं आहे, हे बघा, हे रेक्टँग्युलर व्ही नॉच, डिस्चार्ज मेजरमेंट.
आपण कधी नदीत फ्लड जे आहे तो पूर येतो तेव्हा वाचतो ना, नदीमध्ये एवढा क्युसेक पाण्याचा फ्लो सोडला आहे बाबा, एवढं पाणी सोडलं धरणातनं, त्यालाच डिस्चार्ज म्हणतात. पाणी किती सोडलं नदीतनं म्हणा का पाईपमधनं म्हणा का तुझ्या मोटरचा जो पाईप येतो त्यातून म्हणा, ठीक आहे. हां, आणि लास्ट दिसतं जे इथं आता वेगळं व्हेलॉसिटी कशी मोजायची मध्ये वाहत्या पाण्याची, तर पिटो ट्यूब वगैरे एवढ्यात बोललोच. असं आहे लास्ट, हा टॉपिक तर सर्वात लास्ट होईल आपला मार्च महिन्यात, ठीक आहे. एक्झाम आपली एप्रिलमध्ये आहे ना बाबा, टेंटेटिव्ह डेट आलेली MSBT एप्रिलमध्ये आहे. ओके, अशा प्रकारचा सिलेबस आहे. पुढचं लेक्चर बघा, हे छानपैकी मी समजून देईल. हे आज येईल आणि तुमचे लाईक भरपूर आले, शेअरिंग झाली. लगेच हे पुढचं जे मी बोललो जास्त महत्त्वाचं ते लेक्चर यूट्यूबवरच तुम्हाला अवेलेबल करून देईल. आपला प्रवास हा 4th सेमचा हे धनुष सर यूट्यूब चॅनलवर खूप छान होणार आहे. डोंट वरी. ओके, बी पॉझिटिव्ह.